हाँ, मैं हिंदी में बात कर सकता हूँ। आप क्या जानना चाहेंगे? तर हे आहे म्युझियम ऑफ द फ्युचर. अजून एंट्री मिळालेली नाही आहे, पण आपल्याला आज जायचं. मी आलो बाहेर असंच टाइमपास करायला, काही वेगवेगळे शॉर्ट्स घ्यायला. आणि आपल्याला त्या इथं पण थोडंसं वरती जाऊ. भारी आहे भाय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे की मी आता आहे दुबईमध्ये, आणि एवढ्या उन्हामध्ये जीव कासावीस झालाय. पण काय, मी चाललोय जरा फिरायला. मी फिरायला चाललोय म्युझियम ऑफ द फ्युचर. ते काय आहे ते आपण जाऊन बघूया. आणि त्याची जी बुकिंग आहे ती आपण करतो ऑनलाईन. ऑनलाईन बुकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. मला सगळं QR कोड वगैरे आलेला आहे. आणि मग इथून आधी मला पकडायची आहे एक बस पकडून. किती गाड्या, मोठ्या मोठ्या गाड्या. एक बस आता माझ्या डोळ्यात समोरून गेलेली आहे. पण काही टेन्शन नाही, हे दुबई आहे. AC बस स्टॉप असतो इथे, AC. आणि आपण मस्त की AC बस स्टॉप मध्ये वेट करूया आता पुढच्या बस आलेली आहे. त्याच्यामुळे टॅप करायचे कार्ड आपल्याला. फायनली उतरलोय मेट्रो स्टेशनला, युनियन. आणि आता आपल्याला जायचंय एमिरेट्स मेट्रो स्टेशन, असं काहीतरी नाव आहे. तिथे उतरायचं आणि तिथून बाय वॉक आपल्याला पुढे जायचंय. तर हे आहे असं मेट्रो स्टेशन इथलं. किती खुली जागा आहे, नाहीतर आपल्या इथे खूप गर्दी गर्दी गर्दी. पण ठीक आहे, हे दुबई आहे. हो, आलेली आहे मेट्रो स्टेशन. सॉरी, मेट्रो आलेली आहे. स्टेशनला आहे आपण, मेट्रो आलेली आहे. उतरलोय मेट्रो स्टेशननी. स्टेशनचं नाव आहे एमिरेट्स टॉवर. एमिरेट्स टॉवर. आता यायतून आपल्याला जायचं. मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला आपल्याला कुठे जायचं. आपल्याला इथे जायचं समोर. ते आहे म्युझियम ऑफ द फ्युचर. फ्युचरचं म्युझियम काय आहे आपण बघूया जाऊन तिकडे. काय काय नवीन आहे तिकडे. कधी गेलो नाही, पण आज बघूया काय तिकडे. म्युझियम ऑफ द फ्युचर. फायनली एंट्री केलेली आहे आतमध्ये, पण अजून आत जायचं. मेन एंट्री इथून चालतो आणि आपण आलेलो आहोत डायरेक्ट इथे. आणि एकदम मस्त फ्रेग्रन्स येते. फ्रेग्रन्स एक नंबर आहे. मस्त स्मेल येतो, जबरदस्त. स्टेअर्स आहेत. या स्टेअर्स पहिले जायचे खाली, मग आपला QR कोड दाखवायचा, मग माझ्यामध्ये काहीतरी वर जायला वगैरे आहे. सगळं मस्त. जरा वाईब आहे, वाईब भारी आहे. प्रॉब्लेम असा झालाय की आपण जो स्लॉट घेतला तो 4 वाजताच, आणि आता वाजले 3:37. तर ती बोलली मला इकडे PS वरती 4 वाजता या. तर आता थोडंसं इथे थांबतो, जरा टाइमपास करतो, थोडं जरा बघतो. ते मस्त बघा ना, मस्त ना. लाईट अशी बंद चालू होते. स्कूल या इथे असं टोटल तुमचं हे सुवेनियर शॉप वगैरे. आणि या इथे आहे कॅफे. म्हणजे जर तुम्हाला वेट करायचं असेल तर हे तुम्ही घ्या, किंवा इथे कॉफी प्या. एक नंबर. आपण तर थांबूया.
झालेलं आहे. बँड घेतलेला आता याचं लाईन मध्ये लागायचं, मग वरती जायचं लेफ्टनी. बघूया वरती काय आहे. हे जर तुम्ही पाहाल ना, इव्हॉल्युशन जे आहे ना आपल्या जीवांचं, म्हणजे आपलं अमिबापासून ते आताचा माणूस किंवा जेवढे पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांचं टोटल इथं हे दाखवलं. कसे होते आधी, कशी त्याची हे झाली, उत्क्रांती झाली, असंच काहीतरी आहे ना शब्द. जबरदस्त आहे हे, जबरदस्त मला एक नंबर. जसं की हे बघा, हा काय माहीत नाही बघा, हा असा होता, असा देन असं, हे बघा कसं कसं त्यांचं चेंजेस झाले. आहे ना जबरदस्त, एक नंबर. जर इथे आराम करायला बसलोय, आता उठूया लवकरच. आपण आराम करून काय करणार आहात, आपण चालूया. हे काय आहे माहीत नाही आहे, फक्त आलोय, काहीच कळत नाही आहे मला. पण हे खूप छान आहे ॲक्च्युली. अरे हो 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 हो, क्लास आहे. जिथे मी पाय टाकीन ना, तिथली लाईट हे होते. एवढं सगळं मोशनमध्ये आहे ना की मला चालताना थोडा प्रॉब्लेम होतो. असं हलतोय मी, तसं काय दारू घेऊन चाललं कुठंतरी असं वाटतंय. पण मस्त आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि असं काही एवढं मोठं काही नाही आहे बघण्यासारखं, पण त्याला पैसे जास्त गेले म्हणून जरा बोलतोय. मस्त आहे, एक नंबर. फायनली तिथून पण आलो आतमध्ये, सॉरी बाहेर आलो. आणि फ्युचरमध्ये चाललेलं लाईट आहे वा. आणि ते फ्युचर, हे बघा त्यांचं ड्रोन, ते म्हणतात एरियल टॅक्सी, ते इकडे आहे. हे फ्युचरमध्ये म्हणजे 2026ला हे स्टार्ट होणार आहे त्यांच्याकडे एरियल टॅक्सी. आणि बापरे बाप, आवडी फ्युचर कार जरा जास्तीच लांब आहे. मी तुम्हाला दाखवतो. इथून ते इथपर्यंत टायर बघा,
फ्युचर सायकल, फ्युचर टॅक्सी या फॉक्स वॅगनची. पण एक गरज होईल का फ्युचर म्हणजे? आणि हो, हे तुम्ही कधीतरी युट्यूबवर रील मध्ये पाहिलं असेल, फ्लाइंग वाला. ते ह्याच्या हातामध्ये आहे ना, ह्याच्या ते जेट्स आहेत, त्याच्या आग उडतो हवेमध्ये. बाबा, या रोबोटशी आता मी हिंदीमध्ये बोललो. तिला विचारलं कॅन यू स्पीक इन हिंदी, ती बोलते हा मैं क्या आपकी मदत कर. तो मी म्हणलो की मी फक्त तुला हाय बोलायला. थँक्यू. मी एक तुम्हाला दाखवतो की मी तिच्याशी कसं बोललो. मध्ये एक आहे त्याच्यामध्ये, ते बघा तुम्ही, किती मजा आली मला तिच्याशी बोलताना. हे हाय, आय एम विक्रांत. Hello. How can I assist you today? Can you speak in Hindi? हाँ, मैं हिंदी में बात कर सकता हूँ. आप क्या जानना चाहेंगे? नहीं, ये मैं सिर्फ आया था आपको हाय बोलने. आपका धन्यवाद. अगर आप कुछ और जानना चाहें तो बेझिझक पूछें. थँक यू. हा पॉड काय मला जरा बघायचं आहे, त्यामुळे थोडा वेळ जरा वाट बघूया, मग बसूया त्यामध्ये काय. काही नाही, फक्त एक गेमिंगचा हे म्हणजे एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तो जो आहे ना पॉड, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त दिवसभर रात्रभर कधीही गेमच खेळू शकता. 24 तास झोपले नाही तरी चालेल, सगळं आराम आहे त्याच्यामध्ये. मसाज बिसाज सर्व आहे. पण हे कोण करतं? काय काम धंदा नाही का त्यांना? आम्हाला ऑफिसमधून वेळ मिळत नाही आणि हे कोण धंदे करणार, आणि किती महाग असेल. आपल्याला नाही करायचं. आता आपण चाललोय जरासं बाहेर. आपण चाललोय आता ऑब्झर्वेशन डेक. यायचं व्ह्यू शेख जायद रोड वगैरे. 360 व्ह्यू दिलेला आहे तुम्हाला. खूप वेळ झालाय, आता आपण निघूया बाहेर. पुढची पिढी अशी खेळणार, कळलं का तुम्हाला? पुढची पिढी याच्यामध्ये खेळणार. सही आहे, कुछ नया कॉन्सेप्ट आहे. फायनली आलोय सगळं बघून खाली, आणि आता आपल्याला निघायचं आहे बुर्जुमान. कुठे? बुर्जुमान. त्या इथं भेटणाऱ्या माणसी जेवण घेऊनच मगच घरी जायचं आपल्याला. तर असं होतं हे म्युझियम ऑफ द फ्युचर. फ्युचरमध्ये काय काय होणार आहे, कसं काय असणार आहे, ते सर्व याच्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. तर काय मोठा विषय नाहीये. आपण निघूया त्या इथून. आपण आलो होतो त्या इथून, आणि त्या इथूनच आपण जाऊ. म्हणजे विषय काय हार्ड नाही. म्युझियम ऑफ द फ्युचर बघून झालेला आहे, आणि हा व्हिडिओ पण इथेच संपवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा म्युझियम ऑफ द फ्युचर तुम्हाला कसा वाटला मला सांगा कमेंटमध्ये. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि काहीच नाही. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. पुढे इथे